नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अंगणवाडी परिवेशिका म्हणजेच सुपरवायझर या पदाचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो यावरती सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो यावरती चर्चा करणार आहोत, डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। सर्वप्रथम आपण कट ऑफ काढण्यासाठी एकूण जागांचा विचार करूया, त्यानंतर जागांनुसार एकूण अर्ज किती आले त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया। त्यानंतर कोणकोणत्या शिफ्टमध्ये पेपरचं स्वरूप कसं होतं, पेपरच्या स्वरूपानुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत। म्हणजेच एकत्रित आपला कट ऑफ अंदाजित कितीपर्यंत लागू शकतो यावरती आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा मित्रांनो, एकूण जागांचा समावेश जर म्हटलं तर फक्त 102 जागांचा समावेश होता, मात्र अर्ज जर म्हटलं तर 80 ते 85 हजारापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। यातील एकंदरीत आपण विचार केला तर 65 ते 70 हजार विद्यार्थिनींनी सुपरवायझर या पदाचा पेपर दिला असं जर गृहीत धरलं, किंवा 60 जरी हजार विद्यार्थिनींनी सुपरवायझर या पदाचा पेपर दिला असं जरी पकडलं तर कॉम्पिटिशन अगदी जास्त होतं मित्रांनो। यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एकूण वेगवेगळ्या 14 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत मित्रांनो। 14 फेब्रुवारी पासून पेपर सुरू झाले होते आणि जवळपास 2 मार्च 2025 पर्यंत आपले पेपर चालले होते। यामध्ये बहुतेक महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मित्रांनो। जेव्हा आन्सर की जारी झाली तेव्हाच आपण व्हिडिओ टाकला होता, त्यानंतर बहुतेक महिला उमेदवारांनी आपला जो नंबर आहे त्याच्यावरती त्यांना किती मार्क मिळाले त्यांची आन्सर की सेंड केलेली आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त आन्सर की आपल्याला महिला उमेदवारांनी सेंड केल्या होत्या। त्यातून जर आपण एकदा आन्सर की चेक केली तर बहुतेक आन्सर की मध्ये आपल्याला असं आढळून आले की काही शिफ्टचे जे पेपर आहे थोडेसे सोपे होते आणि काही पेपर जर म्हटलं तर थोडेसे अवघड होते। म्हणजे आपली जी नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे ते सर्व नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपली जी पातळी ती समान केली जाईल, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये मित्रांनो। परंतु हे एक मात्र गोष्ट इथं लक्षात आलेली मित्रांनो, काही शिफ्टचे पेपर थोडेसे सोपे होते, इझी लेवलचे होते आणि काही मीडियम लेवलचे आपल्याला क्वेश्चन बघण्यासाठी भेटलेले होते। ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका, नॉर्मलायझेशन याच्यामध्ये देखील होणार आहे आणि नॉर्मलायझेशन होऊन जर तुमचा पेपर अवघड असेल तर थोडेसे तुम्हाला मार्क वाढून दिलेले बघण्यासाठी भेटून जातील। ठीक आहे, आता एकूण 14 शिफ्टमध्ये पेपर झाले, खूपच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले होते मित्रांनो। जागा अतिशय कमी होत्या तरी देखील अर्ज जास्त आलेले आहेत। त्याच्यानुसार जर विचार केला तर कट ऑफ काढायचं जर म्हटलं तर नक्कीच कट ऑफ थोडासा जास्त जाईल। परंतु अजून यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ऍड करण्यात आली। आता निगेटिव्ह मार्किंग ऍड करण्यात आली त्याच्यामुळे कट ऑफ थोडासा कमी आलेला बघण्यासाठी भेटणार आहे, कारण ज्या पण महिला उमेदवारांनी जे ऑप्शन चॉईस केले असेल जर ते चुकलं तर त्यांचे मार्क निगेटिव्ह होणार होते। हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, 1/4 या रेशोमध्ये आपली निगेटिव्ह मार्किंग असणार होती। एका प्रश्नाला 2 मार्क, एक प्रश्न चुकला तर 0.5 जे मार्क आहे ते आपले मायनस केले जाणार। म्हणजे 4 जर प्रश्न चुकले तर 2 मार्क आपले तिथे मायनस होणार होते। टोटल 100 प्रश्न 200 गुणांसाठी आपल्याला विचारले गेले होते। तर आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला थोडासा कट ऑफ इथं खाली आलेला बघण्यासाठी भेटणार आहे, कारण निगेटिव्ह बहुतेक मार्क होणार आहे आणि त्याच्यामुळे जर म्हटलं तर कट ऑफ वरती नक्कीच फरक पडणार आहे। तर बघा, एकत्रित सविस्तर आता आपण चर्चा केलेली मित्रांनो। आता यामध्ये जर विचार केला तर बहुतेक महिला उमेदवारांशी आपलं बोलणं झालेलं आहे, त्यांची आन्सर की आपण चेक केली, त्यांचे मार्क आपण चेक केले आणि याच्यानुसार आपण एक अंदाजित कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करतोय। आता हाच कट ऑफ असेल असं कोणत्या प्रकारचं ग्राह्य धरू नका, हा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे, कारण बहुतेक महिला उमेदवारांशी आपलं बोलणं झालेलं आहे, त्यांची आन्सर की चेक केली, त्यांचे मार्क आपण चेक केले आणि त्याच्यानुसार आपण एकत्रित एक अंदाज काढण्याचा प्रयत्न करतोय। आणि याच्यानुसार जर विचार केला तर जागांनुसार, अर्जांनुसार आणि पेपरच्या स्वरूपानुसार किंवा महिलांना जेवढे मार्क मिळाले त्याच्यानुसार आपण हा सर्व कट ऑफ एकत्रित अंदाजित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला आता कट ऑफ वरती आपण चर्चा करणार आहोत। ही फक्त पहिली आन्सर की आलेली मित्रांनो, अजून फायनल आन्सर की आल्यानंतर त्याच्यामध्ये 2-4 मार्क इथं इकडे तिकडे होऊ शकतात। 2-3 प्रश्न जर चुकीचे असतील तर त्याचे मार्क सर्व महिला उमेदवारांना वाढून दिले जातील। ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला 2-4 मार्क इकडे तिकडे झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। बाकी एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यानुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो याच्यावरती आता आपण चर्चा करूया। ठीक आहे, तर बघा, यामध्ये खुला प्रवर्ग, ठीक आहे, ओपन जनरल साठी जर विचार केला तर महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे 150 ते 155 पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर इतर मागासवर्ग ओबीसीचा जर विचार केला तर 143 ते 148 पर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर ईडब्ल्यूएस एसीबीसीचा जर विचार केला तर 138 ते 143 या दरम्यानमध्ये माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर एससी या कॅटेगरीचा विचार जर केला तर 130 ते 136 या दरम्यामध्ये आपला कट ऑफ जाऊ शकतो। अनुसूचित जमाती म्हणजे
एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर 126 ते 132 या दरम्यानमध्ये आपला कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर विजय एन टी यामध्ये ABCD जे पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर विचार केला तर 128 ते 134 या दरम्यानमध्ये कट ऑफ आपला जाऊ शकतो. त्यानंतर EWS या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर म्हटलं तर 134 ते 140 या दरम्यानमध्ये कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर अपंग, ठीक आहे, अपंगांच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 100 ते 112 याच्या दरम्यानमध्ये कट ऑफ जाऊ शकतो. अनाथांसाठी जर विचार केला तर 120 ते 130 या दरम्यानमध्ये कट ऑफ लागलेला आपल्याला बघण्यासाठी भेटू शकतो. ठीक आहे. तर हा स्वतःचा एक मी वैयक्तिक अंदाज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला स्वतःला किती मार्क पडले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी तुम्हाला कोणता विषय सोपा गेला, कोणता विषय अवघड गेला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून एक नंबर टाकून देतोय. तुम्हाला किती मार्क मिळाले हे कन्फर्म करण्यासाठी तुमची जी आन्सर की ती आपल्या टीम सोबत आपण शेअर करू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर ते तुम्ही विचारू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही तुमची आन्सर की शेअर करायला नक्कीच विसरू नका. अजून आपल्याला डिटेलमध्ये काय माहिती भेटली, कट ऑफ एक्झॅक्ट किती लागू शकतो याच्यावरती अजून आपल्याला जास्तीत जास्त अनुभव मांडता येतील. तर हे सर्व करण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. तर बहुतेक महिला उमेदवारांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद, आभारी आहोत. ठीक आहे. तर तुम्ही देखील सहकार्य करू शकता. तुमची आन्सर की दिलेल्या नंबरवरती जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावरती शेअर करू शकता PDF स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर या व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजून जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.